आहे उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला पोहोचलेत। उद्धव ठाकरे राहुल नार्वेकर यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि विधानसभा विरोधी पक्षनेते पदाबाबत भेट होत असल्याची माहिती समोर आली आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल, ही भेट नेमकी कशासाठी, काय चर्चा होतीये? उदय, आवाज येतोय माझा? उदय यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। यावेळेला तरी हे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे विधिमंडळाचं, त्यावेळेला तरी विरोधी पक्षनेते पद मिळणार का? विरोधकांना हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे विधानसभा अध्यक्षांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता तोडगा निघतो का आणि काय चर्चा या दोघांमध्ये होते त्याकडे लक्ष आहे। दरम्यान आदित्य ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत आहे आणि शिवसेना युबीटीचे इतरही नेते आपल्याला दिसून येत आहेत। याविषयी पुन्हा एकदा अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, काय चर्चा होतीये, काय ठरतंय विरोधी पक्षनेते पदाबाबत? विधान भवनामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनामध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित आहेत। त्यांच्याबरोबर त्यांच्या पक्षातील आमदार आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, अनिल परब हे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं कार्यकाळातील म्हणजे विधान परिषद आमदारकीच्या कार्यकाळातील हे शेवटचं अधिवेशन आहे। यानंतर त्यांची निवृत्ती होणार आहे त्यांच्या कार्यकाळाची। त्यानंतर ते पुन्हा आमदार म्हणून इथे या सभागृहात येणार का, याबद्दल सर्वांना उत्सुक आहे। त्या संदर्भात चर्चा सुरू होत असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नाहीये, ते विरोधी म्हणजे एकूणच महाविकास आघाडीकडनं भास्कर जाधव यांच्या नावावरती अंतिम निर्णय जो आहे तो झालेला नाहीये। जेव्हा सत्ताधारी पक्षाला या संदर्भात विचारलं जातं तेव्हा त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे बोट जे आहे ते दाखवलेलं आहे। त्यामुळे ते विधानसभा अध्यक्षाने काय निर्णय घेतला ते पाहावं लागणार आहे। विधानसभा अध्यक्षांकडे आता पूर्णपणे निर्णय आहे, त्यामुळे ते निर्णय काय येतात हे आता पाहावं लागेल। बैठक अद्याप सुरू आहे, आतमध्ये बैठकीनंतर काय निर्णय होतात हे आता पाहावं लागेल। बरोबर आहे, या बैठकीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पाहूयात पुढची बातमी। सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीचा सस्पेन्स अखेर संपलाय। माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आपल्या धक्कातंत्राचा वापर केलाय। अध्यक्षपदासाठी भाजपचे प्रमोद कामत यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दादा साईल यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। अनपेक्षित नावं समोर आणून विरोधकांना नारायण राणेंनी मोठा धक्का दिला। स्थानिक राजकारणातील जुन्या, जाणत्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी दिली आहे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदची 2026 ची निवडणूक झाली आणि आताच पक्षाने महायुतीचा उमेदवार जिल्हा परिषद अध्यक्षता म्हणून माझी घोषणा केली। जिल्हाध्यक्षांनी, दोन्ही जिल्हाध्यक्षांनी मी ज्यांच्या अधिपत्याखाली किंवा प्रदेश भाजपने सन्मान्य राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्याची घोषणा केली होती आणि सन्मान्य राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात निवडणूक झाली। Announced by some of the companies, for example, इंद्रप्रस्थ गैस लिमिटेड, कोई भी कंज्यूमर, डोमेस्टिक कंज्यूमर अगर 31 मार्च से पहले कनेक्शन लेता है और गैस लेना शुरू करता है तो उसको 500 रुपये का फ्री गैस देने की उन्होंने बात की है। इसी तरह महानगर गैस ने भी कुछ इंसेंटिव्स दिए हैं और सिक्योरिटी डिपॉजिट को भी वेव ऑफ करने का बात कहा है। गेल अथॉरिटी इज ऑल्सो गिविंग सम इंसेंटिव, सो इज द बीपीसीएल। इस बारे में ये सारे प्रयास इसीलिए हैं कि ताकि ज़्यादा से ज़्यादा लोग क्लीन फ्यूल पर और पीएनजी पर शिफ्ट हो पाए। इसके अलावा पीएनजीआरबी जो एक रेगुलेटर है, इट हैज़ ऑल्सो एडवाइज्ड द सीजीडी कंपनीज टू डिप्लॉय एडिशनल रिसोर्सेज एंड ऑल्सो कॉन्टैक्ट द कंज्यूमर्स एंड पुट ऑल एफर्ट्स टू गिव मोर एंड मोर कनेक्शंस टू द कंज्यूमर्स। एलपीजी मैं दोबारा से वही बात दोहराऊंगी कि स्थिति अभी चिंताजनक है, लेकिन हमारे डोमेस्टिक एलपीजी कंज्यूमर्स को एलपीजी की सप्लाई की जा रही है और डिस्ट्रीब्यूटरशिप्स पर कोई ड्राई आउट रिपोर्टेड नहीं है। मैं आपको ये भी बताना चाहूँगी कि आपके माध्यम से हम बार बार कंज्यूमर्स से अपील कर रहे थे कि ऑनलाइन बुकिंग करें। उसकी वजह से
ऑनलाइन बुकिंग में इंक्रीज हुआ है और कल के डाटा के हिसाब से लगभग 90% बुकिंग्स हैव बीन ऑनलाइन। एक और इनिशिएटिव जो हम इस वक्त पुश करना चाह रहे हैं वो है डिलीवरी ऑथेंटिकेशन कोड। सो डिलीवरी ऑथेंटिकेशन कोड्स में के नंबर्स में भी इम्प्रूवमेंट आया है। जो पहले 53% हुआ करता था, कल वो 72% था। कमर्शियल एलपीजी के बारे में मैं ये बोलना चाहूँगी कि लगभग सभी स्टेट्स, बहुत सारे स्टेट्स ने कमर्शियल एलपीजी का डिस्ट्रीब्यूशन स्टार्ट किया है एंड द रिलीज ऑर्डर्स, द एलोकेशन ऑर्डर्स हैव आल्सो बीन इशूड बाय देम। इस स्थिति में जब हम एलपीजी को लेकर एक थोड़ी सी डिफ़िकल्ट सिचुएशन फेस कर रहे हैं, इस स्थिति में राज्य सरकारों का और स्टेट एडमिनिस्ट्रेशन का रोल बहुत इम्पोर्टेंट हो जाता है, खासकर होर्डिंग को रोकने के लिए और ब्लैक मार्केटिंग को रोकने के लिए। इस संदर्भ में मैं बताना चाहूँगी कि राज्य सरकारों के लेवल पर कई सारी मीटिंग्स हो रही हैं और लगभग सभी स्टेट्स के अंदर कंट्रोल रूम्स सिचुएशन को मॉनिटर करने के लिए एस्टैब्लिश किए जा चुके हैं। रेड्स भी कंडक्ट हो रही हैं। मल्टीपल स्टेट्स में हमें इंफॉर्मेशन मिली है कि रेड्स कंडक्ट हो रही हैं, जैसे यूपी, हरियाणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, मिजोरम एटसेट्रा। इसके अलावा हमारी ऑयल मार्केटिंग कंपनीज की जो इनकी अपनी टीम्स हैं, दे हैव आल्सो बीन एक्टिवेटेड और लगभग 1100 लोकेशंस पर, रिटेल आउटलेट्स और एलपीजी डिस्ट्रीब्यूटर्स पर सरप्राइज इंस्पेक्शंस कंडक्ट किए गए हैं। एक जो नया डेवलपमेंट हुआ है, भारत सरकार ने 14 तारीख को एक ऑर्डर इशू किया है और उसमें उसके द्वारा सभी लोगों से, जिन लोगों के पास पीएनजी और एलपीजी कनेक्शन दोनों हैं, से रिक्वेस्ट की गई है कि अगर आपके पास दोनों कनेक्शंस हैं तो कृपया अपना एलपीजी कनेक्शन को सरेंडर कर दें। So these are the important development other than what we have been discussing over the last few days. एडवाइजरी के बारे में मेरा आप लोगों के माध्यम से आई विल रिपीट व्हाट आई हैव ऑलरेडी सेड कि ऑनलाइन बुकिंग करें, आपकी डिलीवरी सिलेंडर की डिलीवरी घर पर होगी, डोर डिलीवरी होगी, इसलिए डिस्ट्रीब्यूटर्स के पास जाने की आवश्यकता नहीं है और अपनी ऑयल मार्केटिंग कंपनीज पर विश्वास रखें। मल्टीपल जो जहां पर ऑल्टरनेट सोर्स ऑफ एनर्जी अवेलेबल है, पीएनजी वगैरह, वहां पर उस पर शिफ्ट हुए। सो दीज आर द अफवाहों से बचें और बुकिंग से भी बचें। धन्यवाद। Thank you, Sujata. I would now request Secretary Shipping for his updates, please. Thank you, ma'am. Good afternoon, everyone. I'll start with the Shivalik LPG carrier, which sailed from Persian Gulf, crossed the Strait of Hormuz, and headed towards India. Will be reaching today around 5 o'clock in the evening, maybe after an hour or so. And before its arrival, the documentation, priority berthing, everything has been arranged at the port so that there is no delay in discharge of cargo by this vessel. All Indian seafarers in Persian Gulf area are safe. No incident has been reported in last 24 hours. And we are in the ministry and in the DG Shipping, we are keeping continuous watch on the situation. We are in touch with each vessel and its crew. 22 vessels, as was reported on Saturday also. 22 Indian flag vessels with 611 Indian seafarers remain in the west of the Strait of Hormuz in Persian Gulf. And DG Shipping continues to close. तर भारतासाठी दिलासादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून भारताचे जे टँकर आहेत ते येत आहेत, शिप येत आहेत, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे आणि त्याचबरोबर पाईपलाईन गॅसवर शिफ्ट व्हा असं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे। यासोबत